हे गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? म्हणून तू असल्यावर ना माझे ब्लॉग येत नाही आणि मी व्हिडिओ म्हणजे मी बनवत पण नाही, कारण की हा असला घरी असल्यावर आहे ना मला अजिबात व्हिडिओ बनवता येत नाही, मी हसत असतो. तर अशाच प्रकारे तुम्ही बघितलं असेल थंबनेलवर, तर आमची पॅकिंग सुरू आहे आता. इकडे बघा, पसारा बघा घरात, पूर्ण बेडवर बसायला पण जागा नाही आहे, बॅग आणि सगळे कपडे आहेत. तर पॅकिंग सुरू आहे, एक 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 सगळं काही ठेवायची. आणि काल आम्ही मेट्रोला गेलो होतो, थोडी शॉपिंग करायची होती आणि मेन म्हणजे बॅग घ्यायची होती. तर ही बॅग आहे ना आम्ही खूप दिवसांआधी बघितली होती शॉपर स्टॉपमध्ये, पण तेव्हा नाही घेतली, कारण की इतकी मोठी बॅग कशाला पाहिजे म्हणून आम्ही नाही घेतली. पण आता त्याची गरज होती, कारण जास्त दिवसांसाठी जायचं होतं. तर घरातून निघतानाच विचार आम्ही केला की ती बॅग पाहिजे, कारण की ना ती खूप छान बॅग होती. तर नेमकी आम्हाला ही बॅग मिळाली. अमेरिकन टुरिस्टची बॅग आहे आणि जेव्हा आम्ही हिला बघितलं होतं ना तेव्हा ह्याची प्राईस खूप जास्त होती आणि आज नेमका सेल होता, 40% ऑफ होती, तर आम्हाला थोडीशी प्राईस कमी झाली ह्याची. आणि असं रंग वगैरे ना खूप छान होता, मस्त बॅग होती. शेवटी तीच बॅग आम्ही घेतली. त्यानंतर मग शॉपिंग केली थोडीफार. मी माझ्यासाठी काही कपडे घेतले, टॉप्स घेतली, जीन्स घेतली आणि आधीने पण घेतली. त्यानंतर मग इथे बघा सॉफ्ट टॉईज येते. मला ना खूप आवडतात सॉफ्ट टॉईज असे, पण मला आधीने याच्यातलं एकही घेऊन दिलं नाही. मला म्हणाला तू लहान आहेस का आता, तर तुला कशाला पाहिजे. पण बघा इतके क्यूट होते ना, हे मला खूप आवडले. त्यानंतर मेन सेक्शनमध्ये आम्ही गेलो आणि इथे ट्रायल रूममध्ये आधी मला एक एक कपडे घालून दाखवत होता, कुठलं घेऊ सांग. आणि मग प्युमाच्या शोरूममधून आणि वॉलेट घेतलं, मग आम्ही निघालो. तर आज बघा बॅग पॅक करतो आहे आता आणि जे लागतं आहे हे सगळं काही याच्यामध्ये ठेवत होतो. आणि तुम्हाला सांगते, जवळपास ना आम्ही 20-30 वेळा तरी ह्याच्यातलं सामान कमी केलं असेल. म्हणजे आम्हाला ह्या एकाच बॅगेत सामान कसंही म्हणजे भरायचं होतं आणि आम्ही सामान भरायचं आणि उचलून बघायचं होतं. इतकी हेवी बॅग असायची ना, तर त्यातलं सामान कमी करत असं आम्ही 20-30 वेळा केलं असेल. पण आता काय जे लागणार आहे ते तर घेऊन जायला पाहिजेच ना, शेवटी बॅग ती हेवीच झाली बॅग. आणि इथे बघा बॅग पॅक करताना सुद्धा आमची भांडणं सुरू आहेत. थोडी आर्ग्युमेंट झाली होती इथे. आणि का तर मी ना याची बॅग वॉश केली नव्हती, ह्याची सॅक आहे ती. तर मी ह्याला तेच सांगत होती की मी कशी वॉश करणार, कारण की तू घरीच नाही आहेस, कंटिन्यू बाहेर आहे, तर बॅग तू घेऊनच जातो सोबत, तर मी वॉश कधी करू. आणि आता धुतली तरी पावसाळ्याचे दिवस आहे, तर सुकायला 1-2 दिवस तर लागणारच ना. तर मी तेच त्याला समजत होते, पण तरी सुरू होतं भांडण. पॅकिंग वगैरे करून झालं आहे सगळं. आता काही छोटं मोठं सामान बाकी आहे अजून, म्हणजे खाऊ वगैरे, सुका खाऊ, त्याला ड्रायफ्रूट्स वगैरे घेऊन जायचं, तर ते बाहेरून आणावे लागतील. तर आम्ही मार्टमध्ये जाऊन घेऊन येऊ जे काय हवं आहे ते. आणि मी नाही चालले आहे, आधी चालला आहे एकटाच US ला. तर बघू, तुमच्या आशीर्वादाने मी पण जाईन केव्हा तरी. आणि यावेळेस तो 15 दिवसांसाठी चालला आहे, फर्स्ट टाईम इतक्या दिवस. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालेलं, जेव्हा तो UKला गेला होता तेव्हा मी म्हणालेले की फर्स्ट टाईम तो 10 दिवसांसाठी चाललेला आहे, पण आता हळूहळू दिवस वाढतात आहेत. आता 15 दिवसांसाठी चाललेला आहे US ला. तर त्याची फ्लाईट आहे रात्रीची. तर आता सगळं आवरावर सुरू आहे. आता जेवण पण बनवायचं आहे, तो जेवण निघणार आहे. आणि आज थोडं साधंच जेवण पण बनवणार आहे, जास्त हेवी नको, जास्त नॉनव्हेजवर नाही, व्हेजच आज बनवणार आहे, कारण की ट्रॅव्हल करायचं आहे, तर म्हणजे पोटात काही गडबड व्हायला नको म्हणून. तर आता थोडंसं आवरून झाल्यावर आम्ही बाहेरून घेऊन येऊ जे काय हवं आहे ते, आणि मग मी जेवण बनवेल, जेवून वगैरे, आणि मग तो निघेल. आणि बाहेरून जाऊन आल्यावर मी लगेच स्वयंपाकाला लागले, कारण की त्याला निघायचं होतं लवकर, म्हणून आज लवकर स्वयंपाक बनवायचा होता. तर इकडे मी पुरी तळत होते आणि मिक्स भाजी बनवलेली. आधी मी चपातीच बनवणार होते, पण आधी म्हणाला की पुऱ्या बनव, मला पुरी खाऊशी वाटते. तर म्हटलं चला पुरी बनवूया, पुरीसोबत पण मिक्स भाजी छान लागते. तर इकडे पुरी पण बघा किती मस्त फुगतात, खूप छान पुरी झालेली. आणि मग त्यानंतर आम्ही लगेच जेवायला बसलो. भाजी मी आधीच बनवून घेतली होती,
ही बघा ही मिक्स भाजी आहे. आधीला खूप आवडते ही भाजी. डायरेक्ट मी कुकरमध्ये करते, खूप छान लागते. आणि ते पुऱ्या आहेत, मस्त सॉफ्ट पुऱ्या झाल्या होत्या आणि सलाडसुद्धा बनवलेलं. त्यानंतर नेक्स्ट मॉर्निंग आधी निघाला होता एअरपोर्टसाठी, कारण त्याची फ्लाईट डिले झालेली रात्रीची होती. पण नंतर मग त्याला मेसेज आलेला की फ्लाईट डिले आहे, नेक्स्ट मॉर्निंग आहे. तर मग तो सकाळीच निघाला होता, सगळं आवरून वगैरे नाश्ता वगैरे करून सगळं काही निघाला होता. आणि जाताना तो पण खूप इमोशनल झाला आणि मी पण झाले होते, कारण तुम्हाला मी सांगितलं ना 15 दिवसांसाठी तो पहिल्यांदाच जात होता इतके दिवस. तर त्याला पण खूप वाईट वाटत होतं. जाताना मला बोलत होता काळजी घे आणि मी पण त्याला तेच बोलत होते की तू पण काळजी घे. आणि त्याची बॅग खूप हेवी होती, तर त्याने कॅब बुक केली होती. तर तो इथून डायरेक्ट कॅबनेच एअरपोर्टला जाणार होता, कारण की भरपूरच हेवी बॅग होती. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून आम्हाला सांगा कसं वाटलं ते. आणि या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा, सोबतच बेल आयकॉन आहे त्यावर पण क्लिक करा. तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.